काल एक भाषणामध्ये वक्तव्य केलं होतं की भुजबळ जिथे जिथे जातील तिथं तुम्ही त्या आमदाराला पाड. मग परवा माढा तालुक्यातील आरण येथे भुजबळ आणि फडणवीसांचा एक कार्यक्रम आहे. मग तिथले आमदार जे आहेत बबनदादा शिंदे ते मराठा आहेत, मग मराठ्यांना पण पाडायचं. ते मराठा असू नाही तर ते कोणी असो, आमच्या विरोधात आमच्या अन्नात औषध कोण खालीत आहे? छगन भुजबळ. ते कोणत्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस त्यांना घेऊन हिंदू द्यात, ते गेलंच म्हणून समजायचं. त्याला दोषी फक्त देवेंद्र फडणवीस असतात. त्याला जिथं घेऊन येते तेव्हा मराठ्यांच्या अन्नात विष घालायला लागलाय आणि तुम्ही त्याला घेऊन येणार आमच्या विरोधात. जा घेऊन, तुमचा हक्क आहे कोणाला न्यायचं आणि कोणाला न्यायचं. आमचा हक्क आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं. कुठेही न्यायचा म्हणा, महाराष्ट्रात कुठेही न्यायचा. शहरात मुस्लिम समाजाची प्रेस झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे, परंतु त्यांनी आमच्या मुस्लिम आरक्षणासाठी थोडासा प्रयत्न करावा, मदत करायचं. आता थोडासा याच्यापेक्षा किती असतो बा, मग आहेत का तर कोणीच केला नसं. आणि मी जाहीर बोललेले, ज्यावेळेस मी बोलतो ना, मी सामान्य साधा माणूस आहे, मी शेतकऱ्यांचं पोरगं आहे. मी असलं ते राजकारणी छक्के पण येत नाहीत मला. मी जे बोलतो ते करतो. मी मागच सांगितलं होतं आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. हे मी 7 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत मुद्दा आहे हातात. मी 2 काम हातात नाही धरत. मी चौंडीला गेलो होतो त्यावेळेसही सांगितलं होतं. एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला की धनगराचं मुस्लिमाचं आरक्षण कसं देत नाही तेच बघतो मी यांच्याकडे. कारण मी नुसत्या गर्जना फजन त्यावेळेस आमचा राजकारणाचा काही विषय बी नव्हता 7 महिन्यापूर्वी. हे तरी आत्ता आला विषय. मग तेव्हा का राजकारण डोक्यात होतं का? आम्ही नाही द्वेष करत एकमेकाचा, गावखेड्यात नाहीत विरोधात आम्ही. हे दाखवलं जातं हो, हे दाखवलं जातं. धनगरांचं मराठ्यांचं जमत नाही, मुस्लिमांचं मराठ्यांचं जमत नाही, दलितांचं मराठ्यांचं जमत नाही, 12 बलुतेदारांचं आमचं सगळ्याचं जमतंय. आमचं धकतच नाही. मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धकत नाही आणि त्यांचंही मराठ्याशिवाय धकत नाही. रोज बसायला लागतंय, उठायला लागतंय. जाबर गावखेड्यात तुम्ही सगळे, आणि तुम्ही सगळे गावखेड्यातलेच आहेत. टपरी पुढे उभं राहिलो, चहा प्यात कचाकच घोडेले होते एकामेकाला. प्रेम येते एकमेकावरती. आम्हाला नाही धकत एकमेकाशिवाय. एकमेकाला बैल दिल्याशिवाय धकत नाही, पाणी दिल्याशिवाय धकत नाही. आम्हाला कुठं बी मोटरसायकल एकमेकाची घेतल्याशिवाय नाही जाता येत. सगळ्याकडेच मोटरसायकल नाहीत, सगळ्याच मराठ्याकडे मोटरसायकली नाहीत, सगळ्याच ओबीसीकडे नाही आहेत. आम्हाला एकमेकाला सगळ्या मदतीला यायला लागतं. एकमेकाला बैल द्यायला लागतात, आवतं द्यायला लागतात, एकमेकाची पेरणी जावं लागतं. सगळ्याकडे ट्रॅक्टर नाहीत, आम्हाला एकमेकाचे ट्रॅक्टर पण हाणायला लागतात. आम्हाला सुखदुःखात उभं राहावं लागतं, लग्नात राहायला लागतं. आम्हाला सगळ्या बाजूने आमच्या अडचणी आहेत. आम्हाला एकमेकाची देवाणघेवाण करायला लागते. आम्ही सगळेच मराठी पैशावले नाहीत, सगळेच ओबीसी पैशावले नाहीत. आम्ही सगळ्याला एकमेकाला आमच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत एकमेकाशी. रोज आम्हाला एकमेकाचं भविष्यात दैनंदिन जीवनात दैनंदिन अडचणीत एकमेकाच्या उभं राहायला लागतं. हे दाखवते ते 10-15 माकडे आहेत का त्यांचे, आणि आमचे बी आमचे काय झाडाचे असे नाही, आमचे 10-15 जण आमच्यावरले जळत आहेत. हे फक्त यांच्या राजकीय फायद्यासाठी आमच्यात दिलं पेटून यांनी, पण आमच्यात पेटत नाही. नसता गावखेड्यात आतापर्यंत काय झालं असतं? कधीच ओबीसी आणि मराठा एकमेकाच्या अंगावर गावखेड्यातला जाणार नाही. काल भाषणामध्ये चौफेर टीका केली, शरद पवारांना रेट केलं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस असेल किंवा छगन भुजबळ असेल, परंतु एकनाथ शिंदे असू दे किंवा नानाजी सावंत असू दे यांच्याविषयी तुम्ही काही एक शब्द देखील बोलला नाही. पॉझिटिव्ह आहेत त्या एकनाथ शिंदे आणि नानाजी सावंत म्हणजे त्यांचे सुरू करावं का लगेच? जे बोलल त्याला मी सोडत नाही. माझा पहिल्यापासूनचा रूल आहे, माणूस बोलला की मी वाजविलाच. मग तो मराठ्याचा असू नाही तर ते कोणाचा असू. मी बळच कोणाच्या वाटं कधीच गेलो नाही. मला एकदा दाखवून द्या की तो बळच आमक्याच्या मागं लागला. एक बी दाखव. मी खुनशी नाही आहे, मी बळच भांडण करणारा माणूस नाही आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, पत्रकार बांधवांशी उत्तरं देणं किंवा चर्चा करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. एवढी पब्लिक जर दुसऱ्याकडे असते ना एखाद्याकडे, त्याने आत्तावर मरणाचा धिंगाणा केला असता. मी माझी पाठ नाही थोपटून घेत. एवढा मोठा लाखात करोडोच समाज असो, मी थोडीसुद्धा माझी नीट ढवळ दिलेली नाही, थोडीसुद्धा. मी वाईट पाऊल टाकतच नाही. कारण मी जाणतो राज्य कशासाठी आहे, कोणासाठी आहे, कायदा कशासाठी आहे, लोकशाही कशासाठी आहे, कायदा सुव्यवस्था का बिघडली नाही पाहिजे, कोणाची इच्छा आहे बिघडली पाहिजे, कोणाचं स्वप्न उगाच उठला आणि पळाला आणि लगेच बोलला. मी असं कधीच करत नाही. मी अंगावरही कोणाला घेत नाही. माझ्या अंगावर आलं की मी सोडत नाही. तो किती मोठा असू नाही, ते गुंड असू नाही, फंड असू, मोजितच नाही मी त्याला. विधानसभेमध्ये नेमकी भूमिका काय असणार? लोकसभेला तर ऐन म्हणजे 11 नंबरला माघार घेतली, तर आता विधानसभेला फायनली तुमचं ठरलंय का? आणि 29 तारखेला सांगतो ना, तुम्ही आता सगळं उकरून काढावं लागले बा. मग आता काढ सगळं 5 का ना आमचा इतक्या लवकर सांगितलं. आपण म्हणताय की एकनाथ शिंदेच्या बाबतीत आपण भूमिका मांडली, परंतु वाशीत बोलून मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिलं होतं ना, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. तुम्ही उपमुख्यमंत्र्यांबाबतीत बोलता, पण मुख्यमंत्री जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही.
तुम्ही मागच्या बाईट बघितल्याच नाहीत वाटतं. मी लय धुतो, पण आता त्यांनी 13 तारखेपर्यंत वेळ घेतलेला आहे, ऑगस्टपर्यंत. का बोलून उपयोगी? आधीच नाही दिल्यावर बघतोच. आणि मी खरंच नाही इथून पाठीमागं चुकलेल्याला सोडलं नाही. मला बघा, मी तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो, मी पत्रकार परिषदा घेतो आणि बोलायचं म्हणून कधीच बोलत नाही. मी फक्त समाजाचा. मला कोणत्या नेत्याचं देणं घेणं नाही, कोणत्या आमदार मंत्र्याचं नाही, कोणत्या पक्षाचं बी नाही, काहीच देणं घेणं नाही मला. मी मित्रत्व करण्यासाठी हे आंदोलन उभा केलेलंच नाही. माझा समाज मोठा करायचा, माझ्या समाजाची शक्ती वाढवायची, माझ्या समाजाचे लेकरं अधिकारी झाले पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन, बाकी कोणासाठी नाही. मग कोणत्या पक्षाचा असू देत, चुकला की हुकलाच, पण आता नाही, आता पाळणाच म्हणायचा. आता चुकला की पाळणाच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.